26-27 दिवसापासून सुरू आहे. आणि आता तुम्ही लहान आहेत, माग नीटचा एक पेपर होता, तो नीटचा पेपर परीक्षा होण्याच्या अगोदरच तो फुटला आणि सर्व समाज माध्यमामधून तो व्हायरल झाला. आणि ती परीक्षा ज्या मुलांनी रात्रंदिवस अभ्यास करून, ज्यांच्या पालकांनी पोटाला चिमटी घेऊन आपल्या मुलांना क्लासेस लावले, त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला, मोठमोठ्या शहरामध्ये त्यांना ठेवलं आणि ती ऐनवेळी परीक्षा ही रद्द झाली. आणि त्याचा परिणाम हा देशातल्या प्रत्येक परीक्षा देणाऱ्या मुलांच्या कुटुंबियावर झाला. आणि याचा निषेध म्हणून, या गोष्टीचा निषेध म्हणून संबंध देशामध्ये आता परवा दिवशी तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल, लाखो मुलं त्या जंतर मंतरवर जमा झाले आणि त्यांनी न्याय हक्क मागण्या त्या शासनाकडे केल्या. तर त्यासाठी आणि मग त्या मुलांवर लाठीचार्ज झाला. अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या. तुम्ही आता लहान मुलं आहेत, तुम्हाला माहिती वगैरे तेवढं नाहीये, पण तुम्ही पाहिलं असं. ह्या गोष्टीचा निषेध म्हणून विविध शहरातल्या विविध ठिकाणच्या सामाजिक संघटनांनी पूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर बंद पुकारलेला आहे. त्या बंदमध्ये आपण आणि आपली शाळा सुद्धा आणि तुम्ही मुलं सुद्धा सहभागी आहेत. हे सर्व सामाजिक कार्यकर्ते आपल्या परिसरातले, आपल्या शाळेचे चाहतेच आहेत, है ना. तर हे सुद्धा आले. तर आता सगळ्यांनी काय करायचं, जे व्हॅन मधले मुलं मुली आहेत ते जाग्यावरच थांबायचं आणि जे व्हॅन मधले नाही, आपल्या आजूबाजूच्या परिसरातले, त्यांनी व्यवस्थित लाईननं आपापल्या घरी जायचं. मध्येच खेळत बसायचं नाही, नाहीतर त्यांना वाटल शाळेत गेले, आम्हाला वाटल घरी गेले. तर असं होऊ द्यायचं का? मग सांगा बरं, शाळा सुटल्यावर कुठं जायचं? खिचडीचं काय? आता जर खिचडी तयार असेल तर सोबत घेऊन जा घरी. ओके, हा चला. चला अण्णा, चला चला समोर, चला समोर. व्हिडिओ मध्ये थोडं दिसू दे, असं व्हिडिओ घ्यायलो. बाय बाय. खिचडी नाही ना? चला बेटा, व्हॅन मध्ये इथं थांबायचं.